भरतीसाठी तांत्रिक कारणास्तव प्राधान्यक्रमात तफावत असलेल्या उमेदवारांनी पुन्हा प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची त्या लिस्टमध्ये नावं आहेत त्यांनी हे प्रिफरन्स पुन्हा लॉक करायचे आहेत. पॉईंट 1. पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 13/4/2023 ते 26/4/2023 या कालावधीमध्ये 196 व्यवस्थापनांच्या शिक्षक या रिक्त पदासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. परंतु काही तांत्रिक कारणास्तव 6,919 उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट न होता कमी अधिक जनरेट झालेले आहेत. असे किती विद्यार्थी आहेत तर जवळजवळ 6,919. 2 नंबरचा पॉईंट आहे तफावत असलेल्या प्राधान्यक्रमांची संख्या. ते उमेदवारांचे प्रकार दिलेले आहे, त्यांची एकूण संख्या यामध्ये दिलेली आहे. वाढ होणाऱ्या उमेदवारांची संख्या, कमी होणाऱ्या उमेदवारांची संख्या आणि संख्येतच तफावत नाही परंतु प्राधान्यक्रम विषय बदल असलेले उमेदवार. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार तुम्ही कोणता प्रिफरन्स जनरेट करता. त्यानंतर 3रा पॉईंट आहे या ठिकाणी, त्यापैकी काही उमेदवारांनी दिनांक 13/4/2023 मधील सूचना क्रमांक 9 नुसार न खात्री करता सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम लॉक केले आहेत व काही पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याशी सुसंगत प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाही. आता या ठिकाणी हा टेक्निकल इश्यू असू शकतो. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यापैकी ज्या उमेदवारांच्या जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमामध्ये तफावत आहे अशा उमेदवारांची यादी परीक्षा क्रमांकासह पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जी 2 नंबरची यादी आपण पाहिलेली होती त्या 2 नंबरच्या यादीमध्ये ही सर्व नावं आहेत. त्यानंतर लॉग इन उपलब्ध होईल. या सर्व तफावत असणाऱ्या उमेदवारांना SMS द्वारे देखील कळविण्यात येत आहे. म्हणजे ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्हाला एक SMS येईल किंवा तुम्हाला ईमेल ID वरती त्याचं नोटिफिकेशन येईल. तफावत असणाऱ्या यादीतील सर्वच उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत लॉग इन करून लॉक जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करावेत व नव्याने पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा लॉक करावेत. ही प्रोसेस जो 3 नंबरचा पॉईंट होता, आपण 3 नंबरची नोटिफिकेशन घेतली त्याप्रमाणे हा पॉईंट करा. नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करतेवेळी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार आपण पात्र असलेलेच प्राधान्य लॉक करावेत. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. जे उमेदवार लॉग इन करून पूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा लॉक करणार नाहीत त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. जे विद्यार्थी आत्ता आलेली सूचना त्यांच्यापर्यंत पोचणार नाही किंवा ते यामध्ये बदल करू शकणार नाही किंवा ते करणार नाही त्या विद्यार्थ्यांनी पूर्वी जे प्रिफरन्स लॉक केलेत त्याप्रमाणेच त्यांची यादी लागली जाईल. यामध्ये मात्र नंतर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. तफावत असणाऱ्या यादीतील सर्वच उमेदवारांना पूर्वी लॉक जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून पुन्हा लॉक करण्याची संधी दिनांक 30/5/2023 ते दिनांक 5/6/2023 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. 5 दिवसांमध्ये तुम्हाला ही यादी पुन्हा सगळ्यात पहिलं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे आणि नंतर ते पुन्हा जनरेट करायचं आहे. या तफावत असणाऱ्या यादीतील उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उमेदवारास लॉग इन उपलब्ध होणार नाहीत. तफावत असणाऱ्या यादीतील उमेदवारांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी अडचण आल्यास educationpavitraportal@gmail.com या ईमेलवरती संपर्क साधायचा. ऑफिशियल ईमेल ID आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी तुम्ही हेल्प घेऊ शकता. अशा प्रकारचे 10 पॉईंट यामध्ये नमूद केलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही कोणता प्रिफरन्स देता हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं BEd झालेलं असेल आणि तुम्ही TT किंवा CTT यापैकी पेपर 1 पण पास नाही आणि पेपर 2 पण पास नाही. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते, जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तुमचं पेपर 1 पण पास नाही आणि पेपर तुम्ही 2 पण पास नाही, तर तुम्ही या ठिकाणी जनरेट कसे करणार, प्रिफरन्स कसे देणार. तर त्या ठिकाणी तुम्ही जे वर्ग 8वीच्या खालचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम जरी नोंदवला तरी तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जाणार तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ॲटोमॅटिकच बाहेर पडणार. त्यामुळे तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही त्या ठिकाणी तुमचे प्रिफरन्स जनरेट करा. जर तुमचं नाही आहे TET किंवा CTET पास तर तुम्ही 9वी आणि 10वी या 2 वर्गासाठी पात्र असता. परंतु जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं असेल आणि तुम्ही
TET CTET त्याचे कोणतेच पेपर पास नाही आहेत, तर तुम्ही 9वी ते 12वीसाठीचे तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स लॉक करू शकता. तुम्हाला 5 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही घाई न करता विचार करून तुमचे प्रिफरन्स लॉक करा. तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशनप्रमाणे व्यवस्थित लॉक करा. आपल्याला चुका करून चालणार नाही. आपण आपल्या साईटनी चुका होऊन देऊ नका, कारण शिक्षक भरतीची प्रोसेस ही वर्षानुवर्ष रखडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो विघ्न खूप येतात. त्याप्रमाणे त्या शिक्षक भरती न होण्याची कारणं असंख्य आहेत, परंतु शिक्षक भरती होण्याची कारणे मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहेत. तुमचे प्रिफरन्स व्यवस्थित लॉक करा. डोक्यामध्ये हा एक विचार ठेवा की तुम्ही जी 196 संस्थांना प्रिफरन्स लॉक केलेले आहेत त्यामध्ये तुमचा नंबर हा नक्कीच असेल. त्यामध्ये सगळ्यात पहिली जिल्हा परिषदेची शिक्षक भरती होणार, म्हणजेच एकास एक उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू. मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवा की यामध्ये तुमचा नंबर हा असलाच पाहिजे. त्यामुळे चुका होऊन देऊ नका. व्यवस्थित आपली प्रोफाईल लॉक करा. त्यानंतर तुम्ही पेजसुद्धा त्याचे डाउनलोड करून ठेवा. पुन्हा भविष्यात त्याचा तुम्हाला उपयोग होईल.